नाही हे आपले विजय तेंडुलकरांनी पण हेच सांगितलेलं आहे. या विषयावरती आपण अजूनही चर्चा करणार आहोत. आता घेऊया पुन्हा एक छोटासा ब्रेक. खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आत्ता म्हटलात की बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांची सुटका औरंगजेबाकडून ही लढाई न करून काही केलेली नव्हती, ती तह करून केली होती. मला असं विचारायचं आहे काय चुकलं असेल? तह केला पण शाहू महाराजांची सुटका होणं तर गरजेचं होतं. बरोबर आहे. आता शाहू महाराजांची सुटका करून घेणं हे सर्वात महत्त्वाचं होतं. तो तहाच्या माध्यमातून होते का लढाईच्या माध्यमातून होते? कदाचित लढाईच्या माध्यमातून होऊ शकली नसती, पण शाहू महाराजांची त्या काळामध्ये सुटका करून घेतली. त्याची परतफेड म्हणून बाळाजी विश्वनाथांना पेशवेपद याच काळात मिळालं. पण याचा अर्थ आपल्या वाडवडिलांचा, आपल्या वारसा पूर्वजांचा इतिहास जपायचा नाही असा तर होत नव्हतं. मग शाहू महाराजांनी आपल्याच आज्यांचं पंजांचं इतिहास जो आहे तो जपला का नाही? तो का बदलला गेला? कारण शाहू महाराजांनंतर सरळ सरळ दोन गाद्या झाल्या आपल्याला इतिहासात पण दिसते. साताऱ्याची एक गादी झाली, कोल्हापूरची एक गादी झाली. आणि कोल्हापूरच्या दोन्ही गाद्यांचं महत्त्व हळूहळू ते कमी झालं आणि सगळं जे आहे ना त्यांनी स्वतःकडे सेंट्रलाइज करून घेतलं. पेशव्यांनी काय केलं, सगळी सत्ता हळूहळू स्वतःकडे घेतली. ते पण कारण असं आहे की पेशव्यांनी त्यांना सरळ सांगितलेलं की पेशवे ब्राह्मण. मुळात तुम्हाला आतापर्यंत एक इतिहास माहीत नसेल की मोरोपंत पिंगळ्यांनी जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांना सरळ सांगितलं, अरे तू कुणबी आहेस, तू राजा नाही होऊ शकत, तू आता इथपर्यंत केलं ते खूप आहे, राजा मला बनव आणि तू माझ्याकडे काम कर. हा इतिहास कुणाकडेच नाही, जयदेशी कावलीमध्ये मिळतो. सेतू माधवराव पगडीने लिहिलेलं आहे. हे कोणा सांगितलं जात नाही. म्हणजे तेव्हापासून राज्यावर डोळा त्यांचा आहे, हा एक समजून घेतलं पाहिजे. आणि डोळा होता त्यामुळे हळूहळू हे महत्व त्यांनी स्वतःचं वाढून घेतलेलं आहे. नाही, मी हे विचारतच नाहीये की पेशव्यांनी या दोन्ही गाद्यांनी आपला स्वतःचा कुटुंबाचा इतिहास का जपला नाही, का लोकांसमोर आणला नाही? आताही आहेत ना दोन्ही गाद्या, आताही दोन्ही गाद्या आहेत. तुम्ही विचार करा, आताही त्या दोन्ही गाद्या आहेत. पण आता महत्व आहे का काय? आजही ते आज बोलतात. ते मी सांगतो ना, संभाजी राजे, कोल्हापूरचे राजे ते आमच्या सोबत आहेत. ते आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करत असतात. पण आज आपल्या लोकशाही पद्धतीमुळे काय झालेलं आहे, ते प्रत्येक वेळी बघा आमच्या कार्यक्रमांना असतात. आमचं शिवरात्री यात्रा आहे त्यावेळी आता ते येऊन गेले, काल परवा आमच्या मिटिंगला येऊन गेलेत. ते असं आहे, ते येतात. उदयनराजे भोसले पण आम्हाला मदत करतात. पण ह्या सगळ्यांना लोकांना ना आता कशाच्या नादात गुंतलं. संभाजीराजे त्या मानाने चरित्राने खूप चांगले आहेत, पण उदयनराजे भोसले असून द्या काय असून दे कशात गेलेल्या ते आपल्याला मीडियासमोर सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या लोकांना सगळ्यांना त्या गोष्टींमध्ये गुंतून स्वतःच्या हातात सत्ता घेतलेली आहे. आणि ह्या लोकांना मग पुढच्या आज मला विचार करा, आज मला माझ्या पंजोबाचं नाव विचारलं तर तुम्हाला सांगता येईल का? तुम्हाला सांगता येईल का? पंजोबा, खापर पंजोबा. तशी अवस्था केली की पेशव्यांच्या 150 वर्षाच्या काळामध्ये सगळे शिवाजी महाराजांचा इतिहास सगळा एवढा संपवला. साधा आपल्याला आपण पण वाचतो की रायगडावरची समाधी काय होती, बरोबर आहे ना, 1869 पर्यंत रायगडवरची समाधी सगळी नष्ट झालेली, सगळी कोणालाही माहित नव्हती. जर असं असतं तर समाधी सांभाळून ठेवली असती का नाही त्यांनी? हा एक विचार करा. मग 1869ला महात्मा फुलेंनी त्या समाधीचा शोध लावल्यावर लोकांना कळाली की शिवाजी महाराज होते काय. तोपर्यंत शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास संपवून टाकलेला, सगळा इतिहास जेवढा होता त्यांच्या लेखित जेवढा होता तेवढाच जाळून टाकलेला. आता जो इतिहास मिळतो शिवाजी महाराजांचे ताम्रपट जे कुठे कुठे मिळतात ना त्याच्यातून मिळतो, असं आहे ते. याच्याच बरोबरीने पुन्हा हा प्रश्न सतत तोच राहतो की रायगडावरच्या समाधीचा शोध कोणी घ्यायची वेळ आली तर ती महात्मा फुलेंनी घेण्याची वेळ आली. त्यावेळेला तिथलं ती समाधी कुठे आहे हे कळलं. रायगडची वाट लोक विसरून गेले होते. ते शिव जयंती ज्या वेळेला सुरुवात करण्यात आली त्यावेळेला रायगडाची वाट लोकांना कळली की कुठल्या मार्गाने रायगडाकडे जायचं. हे सर्व प्रकार इतरांकडून ज्या वेळेला होत होते त्यावेळेला प्रत्यक्ष पुन्हा तोच प्रश्न, प्रत्यक्ष भोसले कुटुंबियांकडून हे का होऊ शकत? मधली पिढी पूर्ण नाकर्ती निघाली. सरळ मी सांगतो, शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या नंतरची सगळी पिढी नाकर्ती निघाली. त्यांनी स्वतःचं जे पूर्वजांचं जे शौर्य आहे ते सगळं विसरून गेले आणि पुन्हा ते पेशव्यांच्या नादाला लागलेले होते. त्यामुळे ते काहीच करू शकले नाही. एका शब्दात मी असं सांगितलं का वाक्यात.
याच्या पुढची बाजू जी आहे की आपण जे म्हटलात प्रबोधनकार ठाकरेंचं तुम्ही उदाहरण सांगितलं. प्रबोधनकार ठाकरे असं म्हटले, पण प्रबोधनकार ठाकरेंचे पुत्र आणि त्यांचे नातू हे या भूमिकेला सहमत नाहीयेत. ते स्वतः असं म्हणतात की दादोजी कोंडदेवांचा पुतळा तिथं असला पाहिजे. आता मला तर असं थोडं हसण्यासारखंच आहे. आम्हाला सगळ्या ज्या विचारांना शिवाय शिवप्रेमींना असं वाटतं की मला त्यांच्यावर वैयक्तिक काही वाद करायचा नाही. कारण ना आज असं झालेलं आहे ना की हा जो साधा शिवसैनिक आहे, मला त्यांना एक सल्ला द्यायचा आहे. उद्धवसाहेब ठाकरेंना मी थोडीशी एवढी विनंती करेल की उद्धवसाहेब तुम्ही जे करताय ना, थोडंसं आमची विनंती आहे की थोडंसं विचार करा, आमची भूमिका समजून घ्या, आमची भूमिका समजून घ्या. आणि खरा इतिहास तुम्ही बाबा पुरंदरेच्या पुस्तकात नका बघू. हो, बाबा पुरंदरे स्वतः बोलतो की माझा इतिहास बघू नका. तुम्ही त्या इतिहासातच जाताय, तर असं करू नका. कारण आम्हीही तुमच्यासारखेच शेतकऱ्यांची पोरं आहोत, गरीब मुलं आहोत. तुमचे शिवसैनिकही, प्रत्येक शिवसैनिकांना पण मी असं सांगेल कॅमेऱ्यासमोर की तुम्ही आमच्यासारखेच भावंड आहात, आमचे भावंड आहात. तुम्हीही शिवप्रेमी आहात, शिवभक्त आहात तुम्हीही. पण थोडंसं तुम्ही तुमची भूमिका बदला, विचार करा. फक्त हे काय बोलतो तुम्ही भावनिक होऊन काम करू नका. थोडंसं वाचन करा, विचार करा, आमची भूमिका समजा. तुम्हालाही समजेल की आज जे घडतंय ते किती चुकीचं आहे. तो आम्ही आज बदललोय, तुम्ही पण उद्या बदला. त्यामुळे आमची भूमिका समजून घ्या. उद्धवसाहेब ठाकरेंना पण हेच सांगेल मी. माझं हे जबरच म्हणणं आहे. नाही, तुमचा जो प्रश्न आहे तो त्यांच्या शिवसेनेचा आणि यांचा, की मुळात असं आहे आणि स्वतः कालचं परवाचं उदाहरण घ्या. एवढं वाईट आहे ना की प्रबोधनकार ठाकरे सत्यशोधक चळवळीतून बाहेर आलेले व्यक्ती, महात्मा फुलेंच्या चळवळीला त्यांनी पुढे नेलेली व्यक्ती. प्रबोधनकार ठाकरे लोकमान्य टिळकांना आयुष्यभर विरोध केला. टिळकांचं प्रबोधनकार ठाकरेंचं कधी जमलेलंच नाही. असं असताना काल परवाच्या एका पेपरमध्येच, सामना पेपरमध्ये, लोकमान्य टिळकानंतर बाळासाहेब ठाकरेंना लोकमान्य दाखवलंय. आता मला सांगा, मग हा कुणाचा अपमान आहे? प्रबोधनकार ठाकरेंचाच अपमान आहे का नाही? हा समजून घेतला पाहिजे. तर ही शिवसेना ही शिवाजी महाराजांच्या नावावर जन्माला. मी पण एकेकाळी शिवसैनिक होतो, चांगला शिवसैनिक होतो. मला आमच्या शाखा प्रमुखांपासून वगैरे आंदोलनं वगैरे पथनाट्य करायचं निवडणुकीला. पण नंतर कळायला लागलं की शिवसेना फक्त आपण शिवाजी नावाने नाही जायचं, तर शिवाजी समजून घेऊया. आम्ही वाचायला सुरुवात केली. वाचन करता आम्हाला ह्या भूमिका पटायला लागल्या. भूमिका तुम्हालाही पटतील, या पटायला लागल्या. ह्या पुस्तकांमध्ये कळायला लागले, पुरावे कळायला लागले. नंतर कळलं की बाबा पुरंदरे पण बोलतो की माझा इतिहास वाचू नका. असं आहे ना. मुळात दुसरा पुरावा अजून काय मिळतो, जेव्हा दादोजी कोणते गुरु ऐकणं याची समिती जेव्हा बसवली जाते, आम्ही ज्यांची पुस्तकं आतापर्यंत वाचायचो ना, ते मीटिंगला जातच नाहीत. तुम्ही जर खरे असाल तर त्या शतशोधक सरकारने जी बसवलेली वसंत पुरकेन कमिटी, त्याच्यात तुम्ही जायला पाहिजे होतं ना. त्याच्यातही गेले नाहीत. ते इन्व्हिटेशन्स देऊन सगळं देऊन पण गेले नाही. ह्या सगळ्यांतून आम्ही तयार झालो आणि मग आज संभाजी ब्रिगेडमुळे आज आम्हाला कळलेलं आहे आणि आम्ही आज खरे मावळे म्हणून काम करतोय. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आपण आता असं म्हटलात की आम्ही वाचायला सुरुवात केली, आम्ही समजून घेतले शिवाजी महाराज काय आहेत. नुसतं शिवाजीचं नाव घेऊन भागणार नाही, तर आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज हे जात धर्म पंथ लिंग शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत या सगळ्याच्या पलीकडे जाणारं एकमेव नाव महाराष्ट्रामधलं आहे. हे समजून घेत असताना आज पुन्हा एकदा 400 वर्षानंतर पुन्हा एकदा जातीय आधारावरती अशा प्रकारची विष पुन्हा एकदा समाजामध्ये पसरतंय, याची जबाबदारी मग कोण घेणार आहे? आता याची जबाबदारी जे जाती विष पेरण्याचं काम आहे ना, ते विशिष्ट समाज आणि तो बसलेला आहे पूर्णपणे. आज तुम्ही सांगा मला, पुण्यामध्ये जेव्हा बदनामी होत होती 2004-03ला पुस्तकांची बदनामी झाली, जिजाऊ मोठा की दादू कोंडदेव मोठा? तुम्ही सांगा ना. जिजाऊंची बदनामी होती त्यावेळी पुन्हा बंद केलं का त्यांनी? नाही केलं. म्हणजे जिजाऊ शिवरायांपेक्षा ना दादू कोंडदेव मोठा वाटतं. कदाचित मी असं बोलेल की ह्यांनी नाव बदलावं, दादू कोंडदेव सेना नाव ठेवावं स्वतःचं पक्षाचं. त्यामुळे ही जी भांडणं लावणारे जे व्यक्ती आहेत ना, त्यांनी समजून घ्यावं कोण आहेत. नावं मी इथं जाहीर करतो, त्या व्यक्तीने समोर मीडियासमोर येऊन बोलावं की नाही बाबा मी नाही याच्यातला. बाबा पुरंदरेंचं मी नाव घेतलेलं आहे समोरासमोर. जयंत साळगावकर का समोर येत नाही आहेत? ज्यांनी शिवजयंतीचा वाद निर्माण केला ते जयंत साळगावकर कुठे आहेत? त्यांना बोलवा मीडियासमोर. त्यांना मीडियासमोर बोलवा, एका बाजूला आम्हाला बसवा. आमच्या प्रश्नांची उत्तरं जयंत साळगावकरांनी द्यावी. स्वतः कॅलेंडर काढतात इंग्लिशप्रमाणे, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, आणि लोकांना सांगतात की तिथी करा, तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करा. अरे तुम्ही दाखवा ना, हिंमत असेल तुमच्यात, जर हिंमत असेल तर तुम्ही दाखवा तुमच्या मराठी वर्षाप्रमाणे कॅलेंडर दाखवून. नाही काढणार, त्यांना धंदा करायचा आहे. हा विषय समजून घ्या. हे विशिष्ट लोक आहेत, त्या सगळ्या हे जे दोघे ते 3 पक्ष आहेत ना, त्या पक्षांच्या वर्चस्वाला बसलेले आहेत आणि बसून ते सगळं हँडल करतायत. हे लोकांना समजत नाही आहे.
बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंच्या तालमीत तयार झालेली व्यक्ती, पण आज काय अवस्था आहे? उद्धव साहेब समजून घ्या, तुम्ही स्वतः जरी प्रबोधनकार ठाकरे स्वतः पूर्ण वाचलात ना तरी आमच्यासोबत याल. फक्त पक्षीय राजकारण म्हणून करत असाल ना तर मग आमचा विरोध आहे. तुम्ही वाचा. राजसाहेब, उद्धव साहेब, आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त प्रबोधनकार ठाकरे पूर्ण वाचा. कदाचित वाचलंही असेल, आजोबा आहेत तुमचे. प्रबोधनकार ठाकरेंचा तर देवळांना विरोध होता. ते देवळं ही दुकानं आहेत असं त्यांचं स्पष्ट त्याच्यामध्ये मत होतं. इथं देवळं बनवण्यासाठी म्हणून दंगली होतात, ही पण एक वस्तुस्थिती आहे. आजच्या चर्चेमध्ये आपल्याला शेवटी वेळेचा अभाव आहे, पण या संपूर्ण गोष्टीमध्ये दोन्ही पक्षांची, विशेषतः संभाजी ब्रिगेडची काय भूमिका आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे. हेच आवाहन या प्रसंगी त्यांनी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना केलेलं आहे. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया आपण उद्या खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.